परवा दिवशी जी बातमी होती, गोपीचंद पडळकरांचा एक कार्यकर्ता आणि रोहित पवारांचा एक कार्यकर्ता, या दोघांच्या एका जुन्या वादातून गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण केलं जातं. त्याला कर्नाटकच्या दिशेने घेऊन गेलं जातं. त्याच्या मांडीवरती चाकूने वार केले जातात आणि त्याच्यानंतर सोलापूर पोलिसांची एंट्री होते. अतिशय कर्तव्यदक्ष असणाऱ्या सोलापूर पोलिसांनी कमी वेळामध्ये त्या गाडीचा शोध घेतला. ज्या गाडीमधून शरणू हांडे म्हणजे जो गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता होता त्याला मारहाण करत रोहित पवारांचा कार्यकर्ता घेऊन गेला होता. आता यामध्ये सगळ्यात धक्कादायक बातमी अशी समोर येते की शरणू हांडे यांच्या सांगण्यानुसार, म्हणजे जे गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता आहे त्यांच्या सांगण्यानुसार, की रोहित पवार जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, या रोहित पवारांनी व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉलवर करून सांगितलं की त्या अमित सुरवशेची म्हणजे रोहित पवारांच्या कार्यकर्त्याची माफी माग. आणि ज्यावेळेला हांडेंनी मनाई केली, नकार दिला, त्यावेळेला मात्र रोहित पवारांनी सांगितलं की याला अजून तुडवा, याचा माज उतरवा. हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून किती योग्य आहे, हे तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा.